नमस्कार, दीप्ती आणि तिचे किचन या मराठी यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत पौष्टिक अशी रेसिपी म्हणजे व्हेज दालचा। तर लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी थोडीशी 1 तास भिजवलेली हरभरा डाळ घेतली आहे। त्याचबरोबर 1 वाटी तूर डाळी घेतली आहे। या डाळी मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आहेत। आता यामध्ये हळद, चवीनुसार मीठ, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालूयात। पाणी घालून घेऊयात। साधारणतः डाळीच्या 1 इंचावरती पाणी आपण घालून घेऊयात व कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेऊयात। इथे कुकरच्या 4 शिट्ट्या होऊन कुकर थंड झालेला आहे। बघू शकता डाळी अगदी व्यवस्थित शिजलेल्या आहेत। आता या डाळी घोटून घेऊन आपण ग्रेव्हीची तयारी करूया। ग्रेव्ही तयार करण्यासाठी मी एक कढई तापण्यासाठी ठेवली आहे। कढई तापली की 2 चमचे तेल, त्यात 2 चमचे साजूक तूप घेतलेले आहे। तेल तापलं की लगेचच 2 चमचे जिरे घालून घेऊयात। जिरे फुलले की काही खडे मसाले, यामध्ये मी 2 ते 3 तमालपत्र, 1 ते 2 काळी मिरी, 2 ते 3 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत। आपण आपल्या आवडीनुसार खडे मसाले वापरू शकता। आता यामध्ये 1 वाटी बारीक कापलेला कांदा घालून घेऊया। कांदा लालसर होईपर्यंत परतवून घेऊयात। यामध्ये आलं लसूण पेस्ट घेऊयात। आलं लसूण पेस्ट परतली, यामध्ये घालूयात हळद, 3 चमचे लाल तिखट, 1 चमचा धनेपूड। मसाले परतले की यामध्ये आपण घालूयात मध्यम आकाराचा कापलेला टोमॅटो घालून घेऊयात। टोमॅटो व्यवस्थित परतला की थोडंसं कोमट पाणी घालून टोमॅटो मऊ करून घेऊयात। चवीनुसार मीठ घालून 1 वाटी दुधी घालून घेऊयात। दुधी व्यवस्थित परतला यामध्ये पालेभाज्या घालून घेऊयात। 1 कप पालक, 1 कप मेथी, 1 कप शापू व 1 कप आंबट चुका घेतलेला आहे। सर्व भाज्या घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। लगेचच यामध्ये आपण भिजवलेल्या चिंचेचा कोळ घालूयात। चिंचेचा कोळ घालून व्यवस्थित मिक्स करून 2 चमचे सांबर मसाला घालून घेऊयात। सांबर मसाला व्यवस्थित मिक्स केला की यामध्ये थोडंसं पाणी घालून 7 ते 8 मिनिटे दुधी शिजवून घेऊ। 7 ते 8 मिनिटे झालेली आहेत। बघू शकता दुधी व्यवस्थित शिजलेला आहे। आपली दालच्याची ग्रेव्ही तयार झाली आहे। आता यामध्ये घोटून घेतलेली डाळ घालून घेऊयात। कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी अजून थोडंसं गरम पाणी घालूयात। आता यामध्ये 2 चमचे दालचा मसाला किंवा गरम मसाला घालून घेऊयात। वरतून थोडासा पुदिना व कोथिंबीर घालून घेऊयात। उकळी आली की झाकण ठेवून मंद आचेवर 7 ते 8 मिनिटे शिजवू देऊयात। दालचा आहे म्हटल्यावरती भगरा राईस तर झालाच पाहिजे। तर भगरा राईस बनवण्यासाठी मी कुकरमध्ये 2 चमचे साजूक तूप घेतले आहे। आपल्या आवडीनुसार खडे मसाले घेऊ शकता। खडे मसाले परतले की लगेचच 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालून घेऊयात। सोबतच गरजेनुसार पाणी, चवीपुरतं मीठ घालूयात। पाण्याला उकळी आली की स्वच्छ धुतलेले तांदूळ घालून घेऊयात व कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेऊयात। मी इथे मदर इंडिया तांदूळ यूज करते। कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। कोथिंबीर घालून घेऊयात। बघू शकता भात मोकळा फडफडीत झालेला। वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।